आर्टिकल्स भाग नंबर 1 बघा. आर्टिकल्सवर असे प्रश्न येतात. माय फादर इज. आता इथे रिकाम्या जागा असतात. हे प्रश्न असेच असतात. त्यामध्ये ए अँड द किंवा मग नो आर्टिकल म्हणजे आर्टिकल नाही. तुम्हाला ऑलमोस्ट प्रश्न असे तुम्हाला असे दिसेल बघा. हेच असेच प्रश्न असतात. म्हणजे या शब्दाला, हा जो शब्द आहे ऑनरेबलला अ लागेल, एन लागेल, द लागेल की आणखी काय लागेल म्हणजे काहीच लागणार नाही. ठीक आहे ना. मग आता या ऑनरेबलला लावायचं, मॅनला लावायचं की कशाला लावायचं हे आपण नंतर पाहू. आधी आपण पाहू प्रश्न कसे असतात, कारण डील प्रश्नांसोबत आपल्याला करावी लागते. म्हणून बघा सरळ सरळ 30 प्रश्न आहे या लेक्चरमध्ये. आपण 30 प्रश्न पाहू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण संपूर्ण नियम पाहू. ठीक आहे. पण त्या नियम पाहण्याच्या आधी प्रश्न कसे असतात हे बघणं खूप गरजेचं असते. म्हणून बघा, माय फादर इज. आता हा जो म्हणतो माय फादर इज, आता माय फादर इज, फादर एकटे आहे म्हणून त्याला इज लागला. हे ग्रॅमॅटिकली इकडचं बरोबर आहे. मग आता इथे आपल्याला आर्टिकल लावायचं आहे ऑनरेबल मॅन. मग समजून घ्या की नाऊन आर्टिकलचे जे स्पॉट असतात किंवा आर्टिकल कुठे लागते या त्याचं जे पोझिशन असते ते शिकून घेणं गरजेचं आहे. तर हे समजा नाऊन झालं असेल तर नाऊनच्या आधी आर्टिकल लागते. जसं मी जर म्हटलं असेल बॉल तर या बॉलला अ हे आर्टिकल लागेल. किंवा जर मी म्हटलं असेल स्मॉल बॉल, स्मॉल बॉल हा लहानसा बॉल, ठीक आहे ना, तर इथे अ हे आर्टिकल लागते. म्हणजे आता हे जे आर्टिकल लागलेलं आहे या आर्टिकलचा थेट संबंध असतो, आर्टिकलचा थेट संबंध असतो नाऊन सोबत. समजलं. मग आता समजा एखादा शब्द आला असा अ बॉल, तर हा नाऊन झाला. बॉल काय झाला? नाऊन म्हणजे नाम. जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नाम आहे. ठीक आहे ना. त्याला आर्टिकल लागलं अ. आता इथे मी स्मॉल बॉल म्हटलं म्हणजे इथे नाऊन काय झाला, नाम काय झाला, तर बॉल झाला. मग त्या नाऊनला आणखी एक विशेष, नाऊनबद्दल आणखी एक विशेष गोष्ट सांगितली की तो बॉल स्मॉल आहे. मग हे काय झालं? विशेषण. विशेषण, विशेषण, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. ठीक आहे. मग आता हा जो अ स्मॉल बॉल म्हटलं, मी जर म्हटलं असेल धिस इज अ स्मॉल बॉल. आता हा जो बॉल आहे नाऊन, या नाऊनला आर्टिकल लावणं गरजेचं होतंच. इथे अ स्मॉल बॉल लागलाच. आता हा जो अ आहे तो स्मॉलसाठी नाही आला. स्मॉल तर ॲडजेक्टिव्ह आहे, स्मॉल तर विशेषण आहे. तो बॉल आलेला आहे, सॉरी, तो आर्टिकल म्हणजे अ आलेला आहे या बॉलसाठी. बरोबर आहे. फक्त तो या स्मॉलच्या जवळ आहे म्हणून स्मॉलचा त्याच्यावर फरक पडेल. मग त्याला अ लावायचं की एन लावायचं की द लावायचं हे इथे ठरवेल. समजलं. समजत नसेल तर जाऊ दे, हरकत नाही. आपण दुसरं तिसरं चौथं लेक्चरमध्ये आपण समजूनच घेऊ. फक्त एक समजून घ्या की आर्टिकलचा थेट संबंध नाऊन सोबत असतो. सपोज मी एखादं वाक्य म्हटलं धिस इज बॉल असं म्हटलं तर हे वाक्य पूर्ण होत नाही. हे वाक्य चुकीचं आहे. ग्रामर काय सांगते की जर वाक्यामध्ये नाऊन असेल, नाऊन म्हणजे काय, तर नाम. जगात ज्या सगळ्या गोष्टी दिसते आपल्याला त्याला आपण नाम म्हणतो, नाऊन म्हणतो. तर त्या नाऊनला आर्टिकल लागतेच. म्हणजे हो लिहिणं गरजेचंच आहे. तुम्ही दिस इज बॉल नाही म्हणू शकत, दिस इज बॉल असं नाही म्हणू शकत. दिस इज अ बॉल लावावंच लागेल. आणि मग जर त्या बॉलविषयी काही विशेष माहिती लिहिली असेल तर दिस इज अ बिग बॉल, दिस इज अ बिग बॉल म्हणावं लागेल किंवा स्मॉल बॉल म्हणावं लागेल. म्हणजेच हा जो आर्टिकल आहे तो या नाऊनसाठी आला. बरोबर आहे. पण ठीक आहे, इथे हे ॲडजेक्टिव्ह मधात घुसून गेलो. हे ॲडजेक्टिव्ह काय दाखवते? या बॉलविषयी विशेष माहिती दाखवते. म्हणजे तुम्ही असं धिस इज बिग अ बॉल असं नाही म्हणू शकत. हे चुकीचं आहे. जर मी हे वाक्य म्हटलं धिस इज बिग अ बॉल, हे चूक. कारण हा जो नाऊन आहे त्याच्यासोबत आर्टिकल लागतेच. पण जर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याला पहिले प्राधान्य द्यायचं. दिस इज अ बिग बॉल असं म्हणायचं. दिस इज बिग अ बॉल हे वाक्य चूक. मग तुम्हाला पेपरला येते की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. मग तुम्हाला याच पद्धतीचे इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचे असतात. भरपूर गोष्टी आहे शिकण्यासाठी. परंतु इथे आपल्याला बघायचं आहे अ अँड द
या अला या ऑन ॲनला आपण ऑन म्हणायला पाहिजे. ऑन द काय लागते किंवा लागत नाही ते आपण सविस्तर बघूया, ठीक आहे ना. म्हणून दिस इज अ बिग बॉल हा जो आर्टिकल आला तो नाऊनसाठीच आलेला आहे. इथे जर म्हटलं मी आणखी एक वाक्य लिहिलं, दिस इज अ व्हेरी बिग बॉल. दिस इज अ व्हेरी बिग बॉल. आता काय झालं, बॉल तर नाऊन आहे, नाऊन विषयी विशेष माहिती कोणी सांगितली तर ॲडजेक्टिव्हने सांगितली, बिगने. आणि ॲडजेक्टिव्ह कसा आहे, व्हेरी बिग, याला ॲडव्हर्ब म्हटलं जाते. आणि मग त्याला इथे अ हे आर्टिकल लागलं. पण हे अ आर्टिकल जे आहे ते ना व्हेरीसाठी आहे, ते ना बिगसाठी आहे, ते आहे नाऊनसाठी. फक्त त्याच्यावर प्रभाव पडतो यांचा, ठीक आहे. तर ते कसा पडतो काय पडतो तो आपण नंतर पाहू. इथे अ पाहिजे की अन पाहिजे हे सांगणार आपल्याला, पण तो लागतो त्याच्यासाठीच, ठीक आहे. चलो मग आता बघा, या ठिकाणी मी जर म्हटलं असेल धिस इज ॲक्टर, दिस इज ॲक्टर, तुम्हाला मी काय म्हटलं, नाऊन आहे ना, हो आहे. तर मग इथे ॲडजेक्टिव्ह म्हणतो, आर्टिकल लिहिणं गरजेचं आहेच. धिस इज अ ॲक्टर हे लावणं आवश्यक आहे. पण आता इथे धिस इज अ लागेल का, नाही, कारण या ॲक्टरचा जो उच्चार आहे तो ॲक्टर असा आहे, ॲ आला, आणि म्हणून त्याला या अच्या ऐवजी अन लावावं लागेल. धिस इज ॲन ॲक्टर, बरोबर आहे, धिस इज ॲन ॲक्टर, बरोबर. चलो मग आता मी जर म्हटलं असेल धिस इज अ फेमस ॲक्टर. मग आता मला सांगा, इथे आपण या ठिकाणी धिस इज ॲन ॲक्टर लावला, दिस इज ॲन ॲक्टर लावला, आपण याला ॲन नका म्हणू, अन म्हणायचं. दिस इज ॲन ॲक्टर, अन लावला, का बरं, कारण याचा उच्चार ॲने सुरू झाला होता. मग आता इथे दिस इज अ फेमस ॲक्टर, मी तुम्हाला काय सांगितलं की नाऊन आहे म्हणून आर्टिकल आहे, नाऊन आहे म्हणून आर्टिकल आहे, नाऊनला आर्टिकल लावायचं आहे. पण इथे धिस इज अ फेमस ॲक्टर असं का बरं, इथे तुम्ही ॲन का बरं नाही लावला, कारण जरी त्या नाऊनसाठी हे आर्टिकल आलं असेल तरीही या ॲडजेक्टिव्हचा प्रभाव त्या आर्टिकलवर पडत असते. तुम्हाला मी म्हटलं ना मग आता की त्या ॲडजेक्टिव्हचा प्रभाव त्या आर्टिकलवर पडणार, आणि म्हणून इथे फचा उच्चार येतो, फेमस, हा फ आहे, मराठीतली 14 खडी जी त्यामधला फ आहे, फेमसला अ लागला. तसा ॲक्टरसाठी आर्टिकल आलेला आहे, नाऊनसाठी आर्टिकल आलेलं आहे, पण त्याच्यावर प्रभाव कोणी पाडला, या ॲडजेक्टिव्हने पाडला. फ आहे, फेमस आहे म्हणून अ लागला. पण मी जर म्हटलं असतं हेच वाक्य, दिस इज अ ॲमिएबल ॲक्टर, हा मनमिळावू अभिनेता आहे. ॲमिएबल म्हणजे काय होते, मनमिळावू अभिनेता. आता मला सांगा, इथे दिस इज अ ॲमिएबल ॲक्टर आहे, नाऊन आहे, नाऊनसाठी आर्टिकल घेणं गरजेचं आहे. पण या आर्टिकलवर प्रभाव कोण पाडेल, जवळचा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. मग आता इथे ॲमिएबलचा ॲ बाहेर निघते, ॲमिएबल म्हणतो आपण, ॲमिएबल, ॲचा उच्चार आहे म्हणून त्याला अ न घेता त्याला अन घ्यावं लागेल. दिस इज अन ॲमिएबल ॲक्टर, किंवा तुमच्या प्रोनाऊन्सिएशननुसार दिस इज ॲन ॲमिएबल ॲक्टर असं येणार. त्याचप्रमाणे हे जे म्हणते माय फादर इज, आता हे जे आहे ऑनरेबल मॅन, याला आपण स्पेलिंग काय याचं, HONOURBALE, ऑनरेबल. स्पेलिंग जरी एचने सुरू झालं असेल पण उच्चार काय येतो, उच्चार असा हॉनरेबल येतो की ऑनरेबल येतो, तर तो ऑनरेबल येतो, ऑनरेबल. आणि म्हणून त्याला इथे ॲन लावायचा. माय फादर इज ॲन ॲमेबल मॅन किंवा माय फादर इज ॲन ऑनरेबल मॅन, रिस्पेक्टिव्ह माणूस आहे माझे बाबा. ॲमिएबल, ऑनरेबल,
आपण काय शिकलो लहानपणी बघा, इथे हे तुम्हाला समजलं ना मला काय म्हणायचं आहे ते. इथे स्पेलिंगला महत्त्व नाही आहे. आपण लहानपणी काय शिकलो, लहानपणी शिकलो आपण की AEIOU एवढं असलं का त्याला ॲन लावायचा, बरोबर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे व्यंजन आहे त्याला अ लावायचं, हे आपण लहानपणी शिकलो. पण ठीक आहे, आपली बुद्धी तेवढी होती, आपल्याला तेवढंच शिकवलं होतं किंवा तेवढं शिकवलं तर फर्स्ट स्टेप आपली क्लिअर होईल असं आपल्या शाळेच्या शिक्षकांना वाटत होतं, म्हणून त्यांनी एवढं आपल्याला शिकवलं. पण खरा नियम हा नाही आहे. हे AEIOU एवढा नियम नाही आहे खरा. खरा नियम कोणता आहे तर मराठीतील जी आधी 12 खडी होती आता ती झाली आहे 14 खडी. म्हणजे त्याला आपण अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ आणि ए अ हे जे 14 स्वर आहे, या स्वरांच्या उच्चाराने जर एखादा शब्द असेल तर त्याला ॲन लावायचा. म्हणजे हे सोडून द्या, हे कट आहे, याला कट करून टाका. स्वरांच्या उच्चाराने, मग स्पेलिंग काही पण असो. सपोज मी जर म्हटलं असेल युनिव्हर्सिटी, मग तुम्ही काय याला यू आहे म्हणून त्याला ॲन लावाल का? नाही. यू आहे बघा, यू आहे म्हणून तुम्ही त्याला ॲन लावाल का? नाही लावायचा. त्याला अच लावायचं, अ युनिव्हर्सिटी. का बरं? कारण जरी स्पेलिंग यूचं असेल पण उच्चार तर यचा आहे ना. युनिव्हर्सिटीमधला यू मधला य बाहेर निघाला ना, य काय आहे? व्यंजन आहे, आणि म्हणून त्याला अ युनिव्हर्सिटी. समजलं? युनिकॉर्न म्हटलं, युनिकॉर्न, त्याला ॲन लावाल का? नाही, अ युनिकॉर्न. युनिट म्हटलं, युनिट म्हटलं, अ युनिट. समजलं? मी जर म्हटलं असेल 1 रुपी नोट, 1 रुपयाची नोट, जरी स्पेलिंग ओ असेल, AEIOU असेल, पण तरी त्याला ॲन लागणार नाही, याला अच लागेल, 1 रुपी नोट. का बरं? कारण हा जो वन आहे तो वन असा लिहिला जाते मराठीमध्ये, आणि हा जो व आहे, व हा स्वर नाही आहे. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ यामध्ये स्वर नाही आहे, तो व्यंजन आहे, आणि म्हणून त्याला इथे व लागेल. समजलं? इथे व लागेल, व ला अ लागेल, 1 रुपी नोट. समजलं? म्हणून इथे ऑनरेबल जरी असेल, म्हणजे एचने जरी सुरुवात झाली शब्दाची, म्हणजे हे जे मी तुम्हाला म्हटलं मी की AEIOU याला ॲन लागेल, बाकी सर्वांना अ लागेल, मग बाकी सर्वांमध्ये काय येणार आहे? एच येतेच, एच बाकीच्यामध्ये, कॉन्सोनंटमध्ये, व्यंजनांमध्ये. मग एच आहे, HOUR, एच आहे, याला आपण असं हवर म्हणतो का? हवर नाही म्हणत आपण, त्याला अवर म्हणतो. आणि म्हणून त्या अवरला आपण ॲन आर असं म्हणतो. या ॲन आर याला आपण अवर पण नाही, याला आपण आर म्हणतो, आर, ॲन आर. आणि म्हणून आ येते किंवा अ येते, म्हणून त्याला ॲन आर असं लागते, ॲन आर. इथे तुम्हाला एच आहे म्हणून कन्फ्यूज होऊ नका, त्याला अ लावू नका, त्याला ॲन लावा. माय फादर इज ॲन ऑनरेबल मॅन. समजलं? असंच तुम्हाला शिकायचं आहे आपल्या ABC एज्युकेशन ॲपमध्ये. सॉरी, कट. असंच तुम्हाला ABC एज्युकेशन ॲप हे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली देत आहोत. हे ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला ग्रामरच्या म्हणा, मराठी, इंग्लिश सगळ्या गोष्टींच्या सगळे टेस्ट दिसतील, तुम्हाला कोर्सेस दिसतील, तुम्हाला आणखी काही गोष्टी दिसेल, क्वेश्चन बँक दिसतील, तर त्या घ्या, आवश्यक घ्या. ते फार फी कमी आहे, सर्वांना परवडली पाहिजे. एकदम दूरच्या खेड्यामध्ये राहणारा कोणी विद्यार्थी असेल त्यालाही परवडलं पाहिजे, म्हणून त्या सर्वांसाठी आपण अगदी एकदम कमी फीमध्ये कोर्सेस ठेवलेले आहे. नक्की घ्या, ठीक आहे? नक्की त्याचा फायदा घ्या, आणि काही अडचण आली मला विचारत चला, ठीक आहे? चलो. शी वॉन्ट्स टू बिकम, आता इथे इंजिनियर आहे, इंजिनियर, तर ई आहे ना, ई मराठीतील स्वर बघा, म्हणून इथे ॲन इंजिनियर व्हेन शी ग्रोस अप, ठीक आहे ना? म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ॲन लावावं लागेल. वी व्हिजिटेड काय तर रेड फोर्ट ड्युरिंग अवर ट्रिप टू दिल्ली. आता रेड फोर्ट काय आहे? एक मोठी वास्तू आहे, ऐतिहासिक वारसा असलेलं गोष्ट आहे, मोठी वास्तू आहे, ठीक आहे ना? पर्यटन स्थळ आहे. हे म्हणजे इथे डेफिनेट आहे, ते डेफिनेट आहे.
त्या ठिकाणी तुम्हाला द लावणं गरजेचं आहे. वी व्हिजिटेड द रेड फोर्ट, वी व्हिजिटेड द गेटवे ऑफ इंडिया, वी व्हिजिटेड द इंडिया गेट. समजलं, मोठ्या वास्तू आहे, ऐतिहासिक वस्तू आहे, त्यांना डेफिनिट आर्टिकल लावायचं. डेफिनिट आर्टिकल काय आहे? द आहे. हे जे अ किंवा अन आहे तर हे इनडेफिनिट आहे. याला कधी कधी कशाला अ लागेल, कधी कशाला एन लागेल, आपण जस्ट पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणून या गोष्टी समजून घ्या तुम्ही. या सगळ्या गोष्टीला इथे जर समजा एखादी गोष्ट मोठी असेल, ऐतिहासिक गोष्ट असेल, तर त्याला द लागेल. ही इज, आता मी तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सिटी प्रोफेसर, युनिव्हर्सिटी. जरी बघा आपल्याला जे लहानपण शिकवलं AEIOU हे सोडून द्या, याला व एन लागेल, बाकी सर्वांना अ लागेल, हे सोडून द्या. नियम काय सांगतो की इथे हे महत्वाचं नाही आहे. इथे हे अर्धसत्य आहे, सत्य आहे पण हे अर्धसत्य आहे. खरं सत्य कोणते आहे तर मराठीतलं AIU. मला सांगा युनिव्हर्सिटीचं काय निघते? युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला य बाहेर निघाला. याच्यात मोडते काय AII मध्ये? नाही, तो क ख ग मध्ये मोडते, तो व्यंजनांमध्ये मोडते. आणि म्हणून त्या य ला इथे ही इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर असं लागते. याच्यात एक गोष्टी आहे, इथे या युनिव्हर्सिटीला अ लागलं, पण जर आपण म्हटलं असेल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती, तर इथे द लागेल. द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती, अ पण लागणार नाही. द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती. समजलं. मी जर या युनिव्हर्सिटीचं नाव लिहिलं असेल, जर म्हटलं असेल आय व्हिजिटेड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इथे काहीच लागणार नाही, कारण ते पर्टिक्युलर नाव दिलं त्या गोष्टीला. ठीक आहे ना. आणि म्हणून इथे आय व्हिजिटेड द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असं लिहित नसते. ॲक्च्युली लोक बोलतात, ते कसं आहे, स्पोकनमध्ये कोणाला अडवता येत नाही, पण नियमानुसार जर आपण नुसतं नाव लिहिलं तर द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती असं लिहायचं, किंवा फक्त लिहायचं असेल तर अमरावती युनिव्हर्सिटी. जर त्या युनिव्हर्सिटीला नाव नसेल तर फक्त अमरावती युनिव्हर्सिटी. DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी, MU म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी, JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. यांना द किंवा ON लावायचं नाही. बरोबर आहे. इथे द का लिहिलं? कारण ते ऑफचा उल्लेख आला. द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड. पण आता आय व्हिजिटेड ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, इथे काहीच लावायचं नाही, जसं इथे लावलं नाही आपण. आय व्हिजिटेड अमरावती युनिव्हर्सिटी, काही लावायचं नाही. ON द काही लावायचं नाही. म्हणजे अशा गोष्टी असतात याच्यामध्ये. हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे अभ्यास केल्यानंतरच समजते. याचा सराव करणं खूप गरजेचं असतो. ठीक आहे ना. असं आपल्याला सगळंच समजते, आर्टिकल काय लहान चॅप्टर आहे, सोपं चॅप्टर आहे, होऊन जाईल, करून घेऊ, असं नसते. त्यामध्येही खूप आपल्याला मोठा पेच येऊ शकतो. म्हणून बघा, ही इज, इथे आता युनिव्हर्सिटी प्रोफेसर, इथे अ लिहायचा. ही इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर, अ लिहिलं बघता आपण. नंतर बघा, गंगा इज कन्सिडर्ड अ होली रिव्हर इन इंडिया. आता गंगा मैया म्हणतो आपण, गंगा माता म्हणतो, तर ती होली रिव्हर आहे, म्हणजे पवित्र नदी आहे. ठीक आहे ना. आता राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते, हा भाग वेगळा ठेवू आपण. परंतु आता या ठिकाणी गंगा आहे, मग मोठ्या नद्या, गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, इकडे गोदावरी आहे. तर ऑलमोस्ट मोठ्या नदींच्या किंवा मग नदीच्या सरळ आधी आपल्याला द लावायचं असते. समजलं ना. तर म्हणजे बघा, तुम्हाला मी जेव्हा शिकवेल नेक्स्ट लेक्चरमध्ये, आता हे जे फर्स्ट लेक्चर आहे यात तुम्हाला मी सगळे प्रश्न घेऊन राहिलो, 30 प्रश्न घेऊ आपण. पण सेकंड लेक्चरमध्ये आपण अ कुठे लावायचा किंवा अन लावायचा का, की द कुठे लावायचा, डेफिनिट आर्टिकल, इनडेफिनिट आर्टिकल, ते कुठे काही लावायचं नाही, हे आपण शिकवणार. मग पुन्हा आपण लेक्चर नंबर 3 पासून पुन्हा प्रश्न सुरू करू. ठीक आहे ना. फक्त या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्न कसे येतात पेपरलाही समजून घ्यायचं होतं. ठीक आहे. बघा आता गंगा, मग इथं द लागेल, द गंगा, मग काही पण यमुना म्हटलं तर चाललं असतं. इथे आय युजली हॅव काय, ब्रेकफास्ट ॲट 8 AM. तर आर्टिकल लावायचं, ए लावायचं की अन लावायचं की द डेफिनेट आर्टिकल लावायचं की काहीच लावायचं नाही, नो आर्टिकल. ते त्यामध्ये तुम्हाला नो आर्टिकलमध्ये ही गोष्ट येते की जेव्हा आपण मील म्हणजे
अन्नाविषयी, कोणतेही अन्नाविषयी, मग नुसतं मील म्हणा, ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, त्याचे आपण काही आर्टिकल लावत नसतो. गरज नाही आर्टिकल लावण्याची. आपल्याला आय युजली हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM असं म्हणता येते. मी नेहमीच 8 वाजता ब्रेकफास्ट करतो. त्याला ब्रेकफास्ट तर म्हणता येत नाही, कारण चा अर्थ काय होतो? म्हणजे 1. ॲक्च्युली काय होतं, पहिले मी जर म्हटलं असेल धिस इज 1 बॉय, आता हे वाक्य बरोबर आहे, धिस इज 1 बॉय. आता ग्रामरकर्त्यांनी काय केलं, या 1 बोलण्यासाठी जरा जास्त त्रास जात होता, किंवा प्रत्येक वेळेस 1 म्हणणं बरोबर नव्हतं, म्हणून ग्रामरकर्त्यांनी काय केलं, सोपी पद्धत अवलंबली. दिस इज 1 बॉय म्हटल्यापेक्षा या 1चा अपभ्रंश केला आणि दिस इज अ बॉय असं म्हटलं. दिस इज अ बॉय, दिस इज अ पेन, दिस इज अ टेबल, दिस इज अ मॅन. ठीक आहे. आणि मग म्हणून त्या ठिकाणी हे असं ह्या 1च्या ऐवजी या ठिकाणी चा प्रघात पडला. आणि ला ऑप्शन आला ॲन. जेव्हा इथे समोर स्वरांच्या म्हणजे मराठीतल्या स्वरांचे शब्द यायला लागले, अवर वगैरे किंवा ॲक्टर वगैरे किंवा ॲक्ट्रेस, ठीक आहे, तेव्हा इथं अन लागायला लागलं. हा ते कसं आपण ते नंतर पाहू. समजून घ्या, हा जो 1 आहे तोच आहे. दिस इज अ बॉय म्हणा किंवा दिस इज 1 बॉय म्हणा, ते एकच आहे. आणि मग म्हणून या ठिकाणी आता म्हणजे 1 म्हणजे 1 म्हणजे 1 होते, सॉरी 1 म्हणजे 1, म्हणजे 1. मग आता मी एक नाश्ता केला असं म्हणतो का आपण? नाही. म्हणजे त्या ब्रेकफास्टला आपल्याला 1 2 3 4 मध्ये मोजता येत नाही, म्हणून त्याला आर्टिकल लावत नसते. म्हणजे बॉय जर म्हटलं मी तर बॉय मोजता येते, 1 2 3 4 5 बॉय आहे बॉ, मुली आहे बॉ, वॉच आहे किंवा मोबाईलचा आहे, कॅमेरेज आहे, त्याला म्हणता येते. दिस इज अ गर्ल म्हणता येते. दिस इज अ वॉच म्हणता येते. दिस इज अ मॅन म्हणता येते. ते आपल्याला मोजता येतात, त्याला काउंट करता येते, म्हणून त्याला आपण लावू शकतो. पण ब्रेकफास्टला काउंट करतो का आपण? मी 1 नाश्ता केला असं म्हणतो का? नाही. हा, मी आज 1 जेवण केलं असं म्हणतो का? नाही. मी आज 1 बासुंदी पिलो असं म्हणतो का आपण? नाही. म्हणजेच काय, तर जे मील असते, मील, लंच म्हणा, डिनर म्हणा, ब्रेकफास्ट म्हणा किंवा नुसतं मील म्हणा, त्याला आपल्याला आर्टिकल लावायचं नसते. त्याला तर लागणारच नाही. आता नाही लागणार, चाच मगच भूक नाही, नाही लागणार नाही. मग सर त्याला आर्टिकल तर नाहीच लावला आपण. आय युजली हॅव ब्रेकफास्ट ॲट टाईम म्हणजे आपण त्याला हे लिहिलं. मग हा लावू शकतो का? तर तो लागू शकतो. चे काही वेगळे नियम आहे, मी तुम्हाला लेक्चर नंबर 2 मध्ये शिकवेल. चे काही नियम आहे, तो पर्टिक्युलर आहे. ठीक आहे ना. जर त्या ब्रेकफास्टबद्दल आम्हाला काहीतरी विशेष माहिती सांगायची असेल तर मी त्याला लावेल. विशेष माहिती सांगायची असेल तरच. पण इथे युजली आहे, आय युजली हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM म्हणजे मी युजली का ते बहुधा 8 वाजता नाश्ता करून घेतो, नाश्ता करतो. म्हणजे इथे काहीही स्पेशल नाही आहे, बरोबर आहे. पण जर काहीतरी स्पेशल असेल, आयडेंटिफाईड असेल, काहीतरी वेगळी गोष्ट असेल, त्या ब्रेकफास्टबद्दल विशेष काहीतरी माहिती दिली असेल तर त्याला लागतो. तो कसा आपण नंतर पाहू. ठीक आहे. समजून घ्या, इथे तुम्हाला फक्त नो आर्टिकल घ्यायचं आहे. दिस इज बुक आय वॉज टेलिंग यू अबाउट. आता मी जर म्हटलं असेल बघा, तुम्हाला बऱ्याच लोकांना वाटतं की या ठिकाणी मग लागते. दिस इज अ बुक, बस इथे जर हे फुल स्टॉप झालं असतं तर हा बरोबर होता. दिस इज अ बुक इथे जर फुल स्टॉप राहिला असता तर आर्टिकल इथे लागलं असतं. दिस इज अ बुक, बरोबर. पण आता आय वॉज टेलिंग यू अबाउट म्हणजे सपोज एखादं हे पुस्तक असेल आणि मी म्हणत असेल की हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे. आता इथं जर मी असं ठेवलं पुस्तक, दिस इज अ बुक, इट इज ओके, इज ओके देअर, दिस इज अ बुक. बट व्हेन आय टेल अबाउट समथिंग ऑफ दॅट बुक, तुम्हाला इथे लावावं लागेल. कारण मी या बुकबद्दल काहीतरी विशेष सांगत आहे की दिस इज द बुक. इथे नका लिहू, इथे लिहा. दिस इज द बुक आय वॉज टेलिंग अबाउट यू. हे ते पुस्तक आहे जे मी तुम्हाला सांगत होतो त्याच्याबद्दल. म्हणजे आपण काय केलं, त्या बुकबद्दल आपण काहीतरी विशेष माहिती सांगितली. दिस इज द बुक, मी म्हटलं या ठिकाणी. दिस इज द बुक विच आय वॉज टेलिंग अबाउट यू किंवा विच न चालते. नुसतं असं म्हटलं असतं दिस इज अ बुक तर मग बरोबर होता.
पण त्या बुकबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली म्हणून तुम्हाला ते द लावायचं आहे. समजलं? चलो. ऑनेस्टी इज काय? द बेस्ट पॉलिसी. द बेस्ट पॉलिसी. मग द बरं का बरं लागला? कारण ॲडजेक्टिव्हची 3 रूपं असतात. एक असतात पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, एक असते कॉम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, एक असते सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी कधी द लागते. मी जर म्हटलं असेल बिग, इथे बिगर येणार. मग बिगर आणि बिगेस्ट. किंवा मी जर म्हटलं असेल स्मॉलर आणि स्मॉलेस्ट. बरोबर आहे. इथे मी जर म्हटलं असेल पुअरेस्ट, जिथे EST लागलेला आहे. किंवा मग समजा फेमस म्हटलं या ठिकाणी, तर फेमसेस्ट होत नाही. मग फेमस, मोर फेमस किंवा मोस्ट फेमस. मग हे जे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या आधी द लिहावा लागतो. म्हणजे द बिगेस्ट, दिस इज द बिगेस्ट सिटी, दिस इज द स्मॉलेस्ट बॉल, दिस इज द मोस्ट फेमस ॲक्टर इन बॉलिवूड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी किंवा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी द लिहिणं कंपल्सरी आहे. हा जो बेस्ट आहे तो आहे पॉझिटिव्हचा गुड, बेटर, बेस्ट. किंवा वेल, बेटर, बेस्ट आहे म्हणून त्याला द लावला. समजलं ना? असं असते ते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही इज नॉट काय? रिच मॅन, ही इज अ लेबर. इथं अ लेबर आहे की नाही? बस अस लावा. ही इज नॉट अ रिच मॅन, ही इज अ लेबर. इथे काही विशेष गोष्ट सांगितली नाही आहे कोणाची. ही इज नॉट अ रिच मॅन. इथं मॅनसाठी आलेला आहे म्हणजे तुम्हाला मी सांगून ठेवतो हे की नाऊन आहे म्हणून आर्टिकल आहे. दिस इज मॅन, दिस इज रिच मॅन असं म्हणूच नका. चुकीचंच वाक्य आहे हे. किंवा दिस इज मॅन असं म्हणूच नका. नाऊन आलेला आहे ना, आर्टिकल लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. हां, नुसतं ॲडजेक्टिव्ह असेल तर काही गरज नाही. दिस इज गुड, हे बरोबर आहे. गुड तर ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. गुड नाऊन नाही आहे. दिस इज अ गुड असं नका लावू. मग तो नाऊन आहे आणि हा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह असलं तर ठीक आहे, दॅट इज ओके. तुम्हाला इथे लावण्याची किंवा गरज नाही आहे आर्टिकल लावण्याची. पण मॅन असेल तर मग लावण्याची गरज आहे. शी इज नाईस, ती चांगली आहे. इट इज व्हेरी गुड, चांगलं आहे. काही गरज नाही आर्टिकल लावायची असा अर्थ. समजला का? इथे लावायचा. वी शुड हेल्प आता द पुअर अँड नीडी. इथे बघा काय होतं. इथे बघा रिच मॅन किंवा पुअर मॅन. मी जर म्हटलं असेल दिस इज अ पुअर मॅन, असं जर मी म्हटलं दिस इज अ पुअर मॅन, बरोबर आहे. मॅन आहे, नाऊन आहे, नाऊनला आर्टिकल लागला. दिस इज अ मॅन किंवा दिस इज अ पुअर मॅन. पुअर हा ॲडजेक्टिव्ह आहे. पण मी नुसतं काय म्हटलं दिस इज पुअर किंवा मॅन इज पुअर चालते. पुअर ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला आर्टिकल लावलंच पाहिजे असं नाही. पण हा मॅन पर्टिक्युलर होता, एक होता म्हणून त्याला हे आर्टिकल लावलं. पण मी जर म्हटलं असेल द पुअर, तर याचा अर्थ काय होतो? सगळे गरीब माणसं. मी जर म्हटलं असेल द रिच, मग काय होतो? सगळे श्रीमंत माणसं. मी जर म्हटलं असेल द फेअर किंवा द ब्लॅक, सगळे काळे माणसं, सगळे पांढरे माणसं. इथे वी शुड हेल्प, आपण हेल्प केली पाहिजे. असं जेव्हा आपण असं म्हणतो की आपण गरिबांची मदत केली पाहिजे, म्हणजे काय? सगळ्या गरिबांची केली पाहिजे ना. असं एक पर्टिक्युलर म्हणतो का आपण की बा आपण त्या गरीब माणसाला मदत केली पाहिजे? नाही, आपण गरिबांची मदत करायला पाहिजे. त्यात सगळेजण आले गरीब माणसं. आणि मग म्हणून इथे द लागेल. वी शुड हेल्प द पुअर अँड नीडी. द पुअरचा अर्थ काय होतो? आपण सगळ्या गरिबांची मदत केली पाहिजे. किंवा बघा, जेव्हा आपण असं म्हणतो की आपण गरजवंतांची मदत केली पाहिजे, नीडीने काय होते? गरजवंत. तेव्हा कोण गरजवंत आपल्या डोळ्यासमोर येते? कोणीच नाही येत. सगळे जे असेल ते. आपण जेव्हा म्हणतो, आदर्शवादी गोष्टी करतो की आपण गरिबांना सहकार्य केलं पाहिजे, तेव्हा कोणता गरीब तुमच्या डोळ्यासमोर येते? कोणीच नाही येत. जस्ट
गरीब जनता येते आणि त्यासाठी तुम्हाला द लावायचं आहे, द पुअर किंवा द गरीब, समजलं, द नीडी. थांबून देऊ या ठिकाणी आपण. हे लेक्चर कंटिन्यू आपल्या ॲपवर बघायला मिळेल तुम्हाला. ॲप ABC एज्युकेशन ॲप आहे, इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरून. तुमची लिंक देतो हे खाली डिस्क्रिप्शनला. कोणतंही मराठी असो की इंग्लिश असो, कोणताही प्रश्न तुमचा सुटणार नाही. यात ग्रामर शिकवलेलं आहे, व्होकॅबलरी शिकवलेली आहे, कॉम्प्रेन्शन शिकवलेलं आहे. TCSचा पेपर असो की IBPSचा असो की MPSCचा असो, सगळं तुम्हाला आपल्या ABC एज्युकेशन ॲपवर मिळेल. वेळ गमवू नका, आजच ॲप इन्स्टॉल करा आणि हे सगळे लेक्चर्स त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या गोष्टींची गरज आहे. ठीक आहे, चलो थांबतो. तुमचा जिल्हा कोणता ते सुद्धा कमेंट करत चला. थँक्यू.